नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल। सुरवशे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 11वी प्रवेशोत्सव जल्लोषात। सोलापूर सुरवशे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 11वी कला व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या गीतांजली पिरगोंडे होत्या, तर प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे सचिन लांडगे यांची होती। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली। सूत्रसंचालन सौभाग्य कुरे यांनी केले, तर प्रस्तावना कुमारी वैभवी कदम हिने केले। 11वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पाकळ्यांनी मनमोकळे स्वागत करण्यात आले। आपल्या मनोगतात प्राचार्य पिरगोंडे यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे पालन करून यशाकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले। 12वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी आणि अनुभव शेअर केले। सचिन लांडगे यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले, तर घडेराव यांनी 12वीच्या निकालाचे वाचन केले। कार्यक्रमाच्या शेवटी दुधनीकर सरांनी उपस्थितांचे आभार मानले। आज कॉलेजचा 11वीचा प्रथम दिवस आहे। आतापर्यंत आपण वेगवेगळ्या 12वीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःचं मनोगत व्यक्त केलेलं आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे की त्यावरून आपल्या लक्षात आलंच असेल की इथला माहोल कसा आहे, कॉलेजमध्ये शिक्षक कसे आहेत। आम्ही तोंडाने सांगण्यापेक्षा आपले विद्यार्थी सगळं आपल्यासमोर मांडलेले आहेत। किंवा इथं वातावरण कसं आहे, तुम्हाला कशा पद्धतीने शिक्षकांचं सहकार्य मिळेल, तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करून आपली जी 12वीची निकालाची परंपरा आहे ती कायम ठेवायची आहे। तुमच्याकडून ही आम्हाला अशीच अपेक्षा आहे। मग त्यासाठी आपल्या अंगी अगोदर शिस्त असणं फार गरजेचं आहे। आत्ताच लांडगे सरांनी सांगितल्याप्रमाणे रोज कंपल्सरी सगळ्यांनी टिफिन आणायचा आणि मधल्या सुट्टीमध्ये कुणीही कॅम्पस सोडून बाहेर जायचं नाही। अतिशयच गरज असेल तर इथल्या शिक्षकांना कल्पना देऊन, खाली 2 शिक्षक थांबलेले असतात मधल्या सुट्टीमध्ये, त्यांना भेटायचं, तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते सांगायचं आणि गैरहजर तर कुणी राहायचंच नाही। गैरहजर राहिला तर तुमचा अभ्यास मागे पडतो आणि पुन्हा तुम्हाला कळत नाही, परत इतरांच्या समोर सोबत ॲडजस्ट व्हायला तुम्हाला वेळ लागतो। मग त्यामुळं शक्यतो गैरहजर राहायचं नाही। आजारी वगैरे असेल तर ठीक आहे, त्यावेळेला सुद्धा गैरहजर असणार असाल तर अगोदर पालकांचा वर्ग शिक्षकांना फोन यायला पाहिजे, किंवा तुम्ही स्वतः येताना शाळेला चिठ्ठी आणायची आहे, म्हणजे शाळेची कॉलेजची परवानगी घेऊनच तुम्ही गैरहजर राहायचं आहे। आणि आपण या बिल्डिंगमध्ये राहतो, इथं खाली काय आहे, जनता बँक आहे। मग आपलं दिवसभरातून म्हणजे सकाळची वेळ असेल किंवा दुपारची वेळ असेल, आर्ट्स आणि सायन्सचे विद्यार्थी खाली जाताना किंवा वर येताना बिलकुल आवाज न करता यायचं आहे आणि जायचं आहे, की जेणेकरून तिथल्या लोकांना त्रास होणार नाही। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।